पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 37 ड म्हणून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत हे पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत आणि या प्रभागामध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा थेट सामना जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय। गिरीराज सावंत प्रभागामध्ये प्रचार करतात, आपल्यासोबत स्वतः उमेदवार गिरीराज सावंत आहेत। प्रभागामध्ये फिरताय, प्रचार करताय, काय लोकांना आवाहन करताय? नाही, साधारणतः मतदारांपर्यंत जात असताना एक विकासाचं विजन घेऊन, एक विकासाचा 16 कलमी कार्यक्रम घेऊन पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या संबंध पॅनलच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत, त्यासाठी कटिबद्ध आहोत। तो विषय घेऊन आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींपर्यंत जातोय। या प्रभागामध्ये शिवसेना विरुद्ध भाजपाशी एक थेट लढत आपल्याला पाहायला मिळते। या प्रभागामध्ये कुणाचं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, धनुष्यबाणाच्या विरोधात जे आहेत, त्या शिवधनुष्याच्या विरोधात सगळ्याचं आव्हान आहे असं मला वाटतं। काय आहे ते आव्हान तुम्ही पेललेलं आहे? नक्की पेललेलं आहे, नक्की पेललेलं आहे। आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींपर्यंत जातोय। आमचा जो विकासाचं विजन आहे ते विजन लोकांना समजून सांगतोय। आज तगायत या मतदारसंघामधले जे काही मूलभूत प्रश्न आहेत, जे आज तगायत वंचित राहिलेले आहेत आणि लोकांनाही बदल हवा आहे। 2-2, 3-3 टर्म हीच लोक व्यवस्थेत येत आहेत आणि त्यामुळे बदलाचं वातावरण त्या ठिकाणी आज तरी संबंध भागामध्ये त्या ठिकाणी दिसतंय। प्रभागामध्ये फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत की राज्यामध्ये भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये आहे, मात्र महानगरपालिकांमध्ये आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळालं की हेच पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत। लोकांना अपील करत असताना काय आव्हान? नाही, लोकांना अपील करत असताना हा राज्यामध्ये आणि देशामध्ये देखील आपण सत्तेत एकत्र आहोत, पण खालच्या स्थानिक प्रकारच्या निवडणुकीमध्ये पक्ष महत्वाचा असतो आणि त्यापेक्षाही जास्त लोकप्रतिनिधी काय लेवलचं काम त्या ठिकाणी करतात हे बघितलं जातं आणि त्या अनुषंगाने सगळ्यांच्याच महत्वाकांक्षा त्या ठिकाणी जास्त आहेत आणि ह्या महत्वाकांक्षा सांभाळत असताना त्या ठिकाणी आणायचं ही युती होऊ शकली नाही। तरी सुद्धा त्या पद्धतीने मी जसं सांगितलं की विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही सर्व लोकांपर्यंत जातोय आणि हेच विजन लोकांना मला वाटतं आज तरी मतदार बंधू भगिनींना मान्य आहे। या प्रभागामध्ये आधी राष्ट्रवादी असेल किंवा मग भाजपचे नगरसेवक होते, त्यांच्याकडून कामं झाली नाहीत असं वाटतं का? किंवा जी काही कामं राहिलेली आहेत की ती कामं तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये काय? मूलभूत मी समागाशी सांगितलं, मूलभूत समस्यापासून देखील आज लोक वंचित आहेत। डीपी सुद्धा कधी 50 वर्षाखालचे डीपी कुजलेत डीपी अक्षरशः। त्याच्यानंतर पाण्याची सुरळीत पाणी कुठेही व्यवस्थित नाही। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। 6 आणि 7 वाजता संध्याकाळी कोयत्याच्या माध्यमातून लोक तरुण पुलं गाड्या फोडतात। हे अशा बेसिक शहरात राहत असताना आपण या शहराचं नामोल्लेख मेट्रोपॉलिटन सिटी असं करायला लागलोय आणि ह्या मेट्रोपॉलिटन सिटीत राहत असताना ह्या मूलभूत सुविधा जर नसतील तर ही फार मोठी शोकांतिका आहे आणि तोच विश्वास आम्ही लोकांना देतो की मूलभूत सुविधा तर तुम्हाला सर्वांना नक्की देऊ, त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सुरक्षा असेल, महिलांना सक्षमीकरणाचा विषय असेल, रोजगाराच्या संबंधात रोजगाराचा लोकांना देण्याचा संबंध विषय, आरोग्याच्या संदर्भात वैद्यकीय सहाय्यतेच्या माध्यमातून मदत असेल, ह्या सगळ्या सुखसुविधा म्हणजे रस्ता, लाईट, वीज, पाणी, ड्रेनेज ह्या मूलभूत सुविधा झाल्या। ह्याच्या उपर जाऊन ज्या ज्या वेगळ्या सुविधा लागतात संसाराच्या गाड्या चालवत असताना महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांपर्यंत देण्याचा विश्वास हा संबंध भागामध्ये देण्याचा प्रयत्न करतो। देवेंद्र फडणवीस 2 दिवसांपूर्वी कात्रज चौकामध्ये आलेले होते। त्यांनी पुणेकरांना आवाहन केलं की 15 तारखेला काळजी तुम्ही आमची करा, 16 तारखेनंतर तुमची काळजी आम्ही करू। शिवसेनेचा पुण्यातला चेहरा कोण असणार आहे की जेणेकरून लोकांना तुम्ही अपील कराल, आवाहन करा? या राज्यामध्ये आम्हा सर्वांचे लोकनेते आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वावर आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय आणि संबंध राज्याचा चेहरा हा धगधगता विचार आहे। कष्ट करणारा गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना साहेबांनी केलेला आहे आणि आज सुद्धा त्यांच्या नेतृत्वावर लाडक्या बहिणीचे शिल्पकार या राज्यात रे एकनाथभाई शिंदे, हा विश्वास आज आम्ही फिरत असताना सर्व माता भगिनींच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि त्या विश्वासाला 100% लोक 15 तारखेला धनुष्यबाणाच्या माध्यमातून दाखवून देतील। म्हणजे गिरीराज सावंत आणि त्यांच्या पॅनलमधले इतर 3 उमेदवार विजयाचा गुलाल उधळताना पाहायला मिळतो? 100%। पाहतोय की प्रभागामध्ये फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात आणि विजयाचा गुलाल आम्हीच उधळू अशी प्रतिक्रिया गिरीराज सावंतांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।